मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरामधील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदान वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेकडून या मैदानाची जागा म्हाडाला एक्झिबिशन सेंटर भरवण्यासाठी दिली जाणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे फुटबॉल प्रेमी आक्रमक झाले। त्यांच्या आंदोलनात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार फारुख खान देखील सहभागी झाले होते। या मैदानामध्ये वर्षभरात जवळपास 12,000 फुटबॉल खेळाडू आणि 600 टीम खेळतात। मात्र मैदान बंद झालं तर खेळाडूंसमोर मोठा प्रश्न निर्माण होईल असं आंदोलकांनी म्हटलंय। मला अपेक्षा ही आहे की या ठिकाणचे आमदार जे पालकमंत्री आहेत, जे सांस्कृतिक मंत्री आहेत आणि त्यांचं ऑफिस इथून 5 मिनिटावर आहे आणि त्यांच्या समोर हे होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे होत आहे, तर हे बरोबर नाहीये। माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की तुम्ही या ठिकाणी लोकांची जनभावना बघा, मुलांकडे बघा, ते आपली संपत्ती आहे, ते आपलं भविष्य आहे, त्यांच्याकडे बघून हा निर्णय घेतला गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी जे आहे ते इथे प्लेग्राऊंड आणि त्या ठिकाणी फुटबॉल ग्राउंड राहिलं पाहिजे, हीच आमची मागणी या ठिकाणी आहे आणि त्यासाठी आम्ही लढण्याचं काम करणार। येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं याच्याबद्दल निर्णय घेण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत हा आवाज उठवला जाण्याचं काम काँग्रेस करणार। हे जे काय चालू आहे म्हाडा जो याचा रिझर्वेशन चेंज करून फुटबॉल जो ग्राउंड आहे त्याला तुम्ही एक्झिबिशनसाठी ते तुम्ही टर्न करणार। आम्ही आता माझ्याबरोबर ह्या विभागाच्या खासदार वर्षाताई पण इथे आलेले आहेत। मी एक आमदार या नात्याने इथे आलेलो आहे। माझ्याबरोबर ते काँग्रेसचे नगरसेवक पण इथे आलेले आहेत। आम्ही सगळ्यांची एकच मागणी आहे की हा फुटबॉलचा ग्राउंड फक्त फुटबॉलसाठी राहायला पाहिजे आणि माझ्या वतीने मी आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये ह्या ग्राउंडसाठी आवाज उठवणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।